हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते चटणीची रेसिपी। जी चटणी आपण डोसा, इडली, आप्पे याच्यासोबत खाऊ शकतो। ही चटणी एकदम टेस्टी बनते। चला तर मग बनवूया आपण मस्त टेस्टी अशी चटणी, तीही अगदी 5 मिनिटात। चटणी बनवण्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी कोथिंबीर मी चांगली धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची, म्हणजे याच्यावर असलेले केमिकल पण निघून जातं आणि माती पण निघून जाते। त्यामुळे मिठाच्या पाण्यात नेहमी कोथिंबीर धुवून घ्यायची आहे। मी छोटा मिक्सर बाउल घेतला आहे आणि याच्यामध्ये घेते मी अर्धी वाटी शेंगदाणे। हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। नंतर याच्यामध्ये मी टाकून घेते आपण धुवून घेतलेली कोथिंबीर। नंतर मी टाकून घेते हिरवी मिरची, 4 मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि नंतर घेते मी 1 चम्मच साखर आणि अर्धा चम्मच मीठ घेते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चटणी आपली पटकन काळी पडली जाऊ नये यासाठी याच्यामध्ये टाकून घ्यायचे बर्फाचे स्लाइस। मी 4-5 बर्फाचे तुकडे टाकून घेत आहे। कलर छान ग्रीन ठेवते बर्फाचे तुकडे, त्यामुळे बर्फाचे तुकडे नक्कीच टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये। आता ही चटणी मी मिक्सरला वाटून घेते। मी मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे। हे पहा खूप छान अशी बनते ही चटणी, एकदम स्मूथ अशी वाटून घ्यायची ही चटणी। मी चटणी दुसऱ्या भांड्यात काढून घेते। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही चटणी बनवू शकता। तुम्हाला कमी लिक्विड टाईपमध्ये पाहिजे असेल तर कमी लिक्विड टाईप बनवू शकता, किंवा आणखीन लिक्विड टाईपमध्ये पाहिजे तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आता आपण चटणीला तडका देऊन घेऊ। त्यासाठी मी एका भांड्यात घेते 1 ते 1.5 चम्मच तेल। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चम्मच मोहरी। मोहरी तडतडली की गॅस बंद करून घ्यायचा। नंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ कढीपत्त्याच्या 2 काड्या आणि हे तडका आपण आपल्या चटणीमध्ये ओतून देऊ। मस्त होते या टाइपने केलेली चटणी। या टाइपने केलेली चटणी एकदमच छान होते, एकदम टेस्टी बनते। ही पहा आपली चटणी खूप छान झालेली आहे, एकदमच टेस्टी बनते ही चटणी। आणि ही चटणी तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत आणि आप्पेसोबत याच्यासोबत नक्कीच एन्जॉय करू शकता। ही मस्त एकदम टेस्टी लागते, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी चटणी। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा, आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।